उपस्थितांना नम्र अभिवादन करून सादर करीत आहोत कथा दिनूच्या मृत्यूपत्राची. लेखक रमेश पवार, दिग्दर्शक शिरीष बेंद्रे, सहदिग्दर्शिका स्वाती दौंडे, संगीत आर्या नाडकर्णी. यातील कलावंत ओम जोशी, निया गद्रे, अवनी दमडे, सतेज गंद्रे, शर्वरी लोणकर, गायत्री भिडे, अवनी पेशवे. सादर करीत आहोत कथा दिनूच्या मृत्यूपत्राची. बसच्या चाकाखाली सुदैवाने दगडला आणि बस स्लिप झाली म्हणून, नाहीतर चिंध्या चिंध्या झाल्या असत्या आणि शेवटचं मृत्यूपत्र करण्यापुरता सुद्धा तो जिवंत राहिला नसता. हे काय गाई भलत सलट काय बोलतेस तू? अगं, जन्मभर भलत सलट बोलण्यातच तिचं आयुष्य संपत आलंय. काय? काही नाही. मला पाणी देतं का? विने, पाणी पास त्याला. मृत्यूपत्र करणार आहे तो. अगं विने, वकिलाला बोलवायला माणूस धाडलायस का ग? अरे, वकिलाला काय बोलवताय? डॉक्टरला बोलवा. इथे माझा जीव चाललाय. आधी मृत्यूपत्र मग मरण. आई, तुझी बाकी कमालच झाली. माणूस शेवटचा घटका मोजत असताना असं बोलतात का कधी? असं बोलतात का कधी? काय वाटत असेल त्या मरणाऱ्याला? म्हणजे मला मीने, तू माझी मुलगी असून तुला अक्कलच नाही. अगं, म्हणूनच अक्कल नाही. काय नाही. बाळे, हे पुरुष फारच लवाड असतात. आयुष्यभर वाटते तशी मजा मारतात आणि मेल्यानंतर बायकोसाठी काय ठेवतात? शून्य. म्हणूनच यावेळेला डॉक्टर पेक्षा वकील महत्वाचा. मृत्यूचा काय भरोसा? होय होय, मी आता म्हणणार. मृत्यू माझ्या भोवती पासवणार. मी पटकन म्हणणार. असं नकोस रे बोलू माझ्या जीवाच्या कबुतरा. घुबडाला वाटतं ना. घुबड? कोण घुबड? येस, तूच घुबड. मग तू डोंगरो. तू ना उलट्या पिसांची कोंबडी. तू 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 मीने, याचा बँक बॅलन्स किती आहे ग? 4000. फक्त 4000. मजा मारायला पाहिजे मेल्यांना. आता 4000 रुपये संपल्यावर माझ्या मुलीनं रस्त्यावर केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा असं करत बसायचं. माझा बँक बॅलन्स भरपूर होता. एवढा नव्हता, एवढाच होता. इतका? अजून कमी. तुला कोणी विचारलं का? पण तुम्ही इथे राहायला आल्यावर खर्च वाढला, त्यात तो कमी झाला. यात माझा काही दोष आहे का? रोज 1 गॅलन दुधाचा रती बिलवला होता मी. 1 गॅलन. मीला बघावं तेव्हा माझ्या खाण्यावर दात ठेवतो. कुणाला खायला घातलेलं काढू नये म्हणतात. माझं ना नशीबच फुटकं, म्हणून वाटते तसं ऐकून घ्यावं लागतं. आई रडू नको. ओ बायांनो, छोट्या मुलींसारखे रडू नका. मला शांतपणे मरू देत. काय रे बुवा, शांतपणे मरायला पण मिळत नाही हल्ली. दिनू, आईची क्षमा माग. नाही. माग ना क्षमा. आय एम सॉरी. नाही, इंग्लिश मध्ये नको, मराठीत माग क्षमा. ती तिला समजेल. नाही मागणार. माग म्हणजे ना क्षमा.
मनाला दुखवलंयस तू. नाजूक? हो. तिच्या नाजूक मनाची मला मरेपर्यंत कल्पना नव्हती. तू सांगतेस म्हणून माफी मागतो बरं का, स्वतःहून नाही. हे घुबडा आपलं, हे सासूबाई, मी पुन्हा म्हणून तुम्हाला घुबड म्हणणार नाही. तुम्ही माझ्याकडे बोका 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 खायचास असं मी म्हणणार नाही. झालं, मी आता शांतपणे म्हणू शकतो. नाही, आधी मृत्यूपत्र, ते तुझं कर्तव्य आहे. कर्तव्य बजावताना मरण येणं यासारखी सुखाची गोष्ट ती कोणती? थेरडी, माझ्या मळण्यावर टपलेली दिसतेस. काय? मी थेरडी? मस्त तू कोण स्वतःला? आई, आई काय करतेस? सासू सासू नको 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 दिनू लढाईत माघार घे. अरे बँडेजेसवर किती म्हणून खर्च करायचा? मी थेरडी काय? थेरडी असेल तुझी सासू. बघ काय बोलताय. मला मला माफ कर हे सुंदरी. अरे वा, एकदम खुश झालीस. हे सुंदरी, तू कवळी का बसवलीस? मृत्यूपत्राचा प्रश्न नसता तर आता माझ्या हातून तुझा मृत्यू सोडवला असता. मी नाही, घर कुणाच्या नावावर आहे ग? ह्यांच्याच ग आई. ओ घाबरू नका, मृत्यूपत्रात घर तिच्याच नावावर करणार आहे मी. बाल्कनी, वरांडा, किचन, बेडरूम, तुमच्यामुळे कमी वाटणारा हा हॉल, सगळं काही मिनीच्या नावावर करतो. पण मी बाथरूम तर तुमच्या नावावर करेल. टक 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 टक. अरे डॉक्टर आले वाटतं. वकील आले वाटतं. कोण आहे? मी आहे. मी आहे? अरे पण मी म्हणजे कोण? मी म्हणजे मीच. आत या. आलो. रेडियाला रस्त्यावर घेऊन येतो मी. तो नेणार नाही ना कोणी? रेडा, बापरे, मिने यो मला. तो पायम, मी चाललो. हा, तो बघ यम माझ्याकडे कसा चालत येतोय. तो यम तोंडातली कवळी दाबून हसतोय बघ कसा. मला माफ कर मिने, एकदा मी तुला फसवलं होतं. ऑफिस मधल्या टायपिस्ट बरोबर ना मी सिनेमाला गेलो होतो. दिनू, मला माफ कर. तुझ्या पाकिटातून मी नेहमी पैसे चोरत होते. नालायक. मीने, मरताना मी खरं तेच सांगतोय. मी पुष्कळ वेळा घरी उशिरा यायचो कारण माझा मित्र विनू मला हॉटेलात न्यायचा, पण माझ्याच पैशानं मला खाऊ घालायचा. पण ओव्हरटाईम होता असं मी तुला खोटं सांगायचो. खादाड. दिनू, टाय लावल्यानंतर मी कसा दिसतो असं तू विचारायचास ना, तेव्हा तू चक्क बावळट दिसायचास. पण उमद्या व्यक्तिमत्वाचा साक्षात्कार असं मी तुला खोटंच सांगायचे. हे मात्र भलतच. तुझ्या वडिलांपेक्षा मी जास्त चांगला दिसायचो. नाही, माझे वडीलच जास्त चांगले. नाही, मी जास्त चांगली बात नाही. पण बाद नको आता, मी चाललोय ना. जास्त खरं बोलायची वेळ नाही गही. टक 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 टक. अरे दार उघडा की. किती वेळ वाट पाहू? पुष्कळ काम पेंडिंग पडलंय. टक 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 टक. अरे यमा, सगळ्या थांबायचे तर थांब, नाहीतर पुढच्या दारी जा बघू. मी आता सांगितलेल्या आणि न सांगितलेल्या पापांबद्दल मला क्षमा कर. पण आता काय उपयोग? यम पाहुणेदारी आला, सांभाळी विठ्ठला. सासूबाई, भजन मंडळी आणा. मी मेलो. दिनू, मित्रा, माझी मरायची वेळ झाली रे. माझी पण रे. ओ मिस्टर, येस. रेडा कुठे? बाहेर बांधलाय. मशीनना बघून तो भिजरतो. पण दिन्या, तू सायकल घेणार होतास ना, मग रेडा का घेतलास? अरे रेडा म्हणजे म्युन्सिपाल्टीचा रोड रोलर रे. हल्ली मी म्युन्सिपाल्टीत कामाला लागलोय. तुमच्या घरच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यावर काम चाललंय. खरंच? हा, पण वारंवार खराब होतो तो रस्ता. दुरुस्त केला की खड्डे,
दुरुस्त केला की पुन्हा खड्डे. किती काम. शी. विनू, मी तुला साफ सांगून ठेवतो, यापुढे त्या रस्त्यावर सासूबाईंना बाजारात पाठवायचं नाही. घर कोसळलं काय रे? अरे हो रे, हे तर अगदी बाथरूम कोसळलंय. तरी विनू, एक काम करशील? मला पैसे उसने हवे, 500 रुपये. पण विन्या, मागे मी तुला 1000 रुपये दिले होते ना, ते केव्हा परत करणार? मी मेल्यावर? गरीबाची थट्टा करू नकोस दिनू. मी मोलमजुरी करून तुझी पै ना पै परत करीन. तू मोलमजुरी करणार? हो. छान. मग हे लगेच बाहेर फेकून दे. कुठे? बाप रे, हे लगेच नाही, हा तर ब्रॉड गेजच आहे. मेल्यांनो, थांब विन्या, हा दिनू जरा मरू दे, मग दाखवते मी सावकाशिंगा तुला सुद्धा. काय? दिनू आता मरणार? मग मला नाही बोलला तो कधी? अरे रे, आता माझ्या अडीअडचणीत मला कोण मदत करणार? पण बरं झालं, माझे 1000 रुपये वाचले. अरे विन्या, तू घाबरू नकोस रे. मृत्यूपत्रात मी तुझ्यासाठी तजवीज करणारच आहे. शाबास, मित्र हवा तर असा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट्स. मिने, माझ्या पोटाच्या खिशात एक नोटबुक आहे, आणते. थांब. पाकिट नाही, नोटबुकच घेऊन ये. आता या नोटबुकात काय ठेवलंय? माझी एक योजना आहे, संपत्तीच्या वाटणी संबंधीची. विन्या, तू घाबरू नकोस रे, मी आहे. नालायक माणसांच्या हाती संपत्ती जाण्यापेक्षा लायक माणसांच्या हाती पैसा जाणं जास्त चांगला आहे. विने विने, बघितलंस का? हा आपल्याला नालायक म्हणाला. अहो तुम्ही शांत राहो हो. कानाला त्रास होतो तर? एक कान फुटक्या, सगळी स्टेट नरड्याखाली घालायचा विचार आहे का तुझा? आयत्या बेळातला नागोबा कुठचा? नागोबा? अरे विन्या, हिला नीटपणे दंश मार ना. आधी हिला पोचव आणि मग मी शांतपणे पोचतो. दंश मारला असता रे, पण दात माझीच पडतील. ठीक आहे, तर माझं बँक बॅलन्स किती आहे सांगा बघू. 4000 रुपये. शाबास, पाठांतर चांगलं आहे. बस खाली. तुम्हाला काही वेगळं सांगू? मी आज खरं खुरं बोलायचं ठरवलंय. मरणाच्या दारी असलेला मनुष्य खरंच बोलतो. आज मीही निर्भीडपणे बोलणार. मास्तर, माझी एक शंका आहे, विचारू? विचार. तुम्ही कधी मारणार? लवकरच बाळ, पण तू घाबरू नकोस. सगळी व्यवस्था केली आहे मी. हा, तर मी आता मरणार. तेव्हा आता मला बोलू द्या. सासूबाई आणि मीने, तुम्ही दोघी एक नंबरच्या नालायक आहात. ही सासू म्हणजे एक नंबरची लुबरी, लोचट. आणखी आपली ही आहे. तुम्हाला न स्त्री म्हणणं म्हणजे अगदी स्त्रीत्वाचा अपमान आहे. खाली बसा. मी मरतोय, मला शेवटचं तरी खरं बोलू द्या. मास्तर, ह्या मुली फारच गडबड करतात बुवा. त्यात ही म्हातारी मुलगी मला मगापासून चिमटे काढते. तुम्ही हिला बाकावर का उभी करत नाही? तेवढा सहनशील बाक इथे नाही बाळ. तर बायांनो, चुकलो. छंडिकांनो, महाकायांनो आणि बाकीचे गाळलेले शब्द उद्या भरून आणा. मास्टर, चालू. ओके, मी माझ्या बँक बॅलन्स मधून तुम्हा दोघींचा लॉजिंग बोर्डिंग चार्ज कापून घेतलाय. लॉजिंग बोर्डिंग? व्हॉट यू मीन? मराठीत त्याला खानावळ म्हणतात. मराठीत व्हॉट यू मीनला खानावळ म्हणतात, इतकं पण माहित नाही. तुम्ही माझ्याकडे राहिलात एखाद्या भाडेकरू सारख्या. माझी कधी काळजी पाहिली तुम्ही? माझ्या सुखदुःखात कधी समजत झालात तुम्ही?
दिनेचे सन्माननीय मित्र घरी आल्यावर त्यांना कधी चहा पाजलात तुम्ही? ऑफिस मधून शिव्या खाऊन परतल्यावर नेहमीप्रमाणे इथे येऊन तुमच्या शिव्या खाल्ल्या. मूर्ख, नालायक, बेशरम, बावळे. काय? आम्ही तेव्हा 4,000तून 3,500 हा चार्ज 5 वर्षाच्या मानानं कमी आहे. 3,500? शरम वाटायला पाहिजे तुला. आता जास्त बोलाल तर 3,700 मारीन. दर महिन्याला 58 रुपये 33 पैसे याप्रमाणे 5 वर्षे इथे राहिलात. त्याचे किती होतात? शिवाय किती फॅसिलिटी? 2 वेळा जेवण, 3 वेळा नाश्ता आणि सकाळी अंघोळीला गरम पाण्याची पिंप. तेव्हा मी रिझनेबल चार्ज मारलाय. परवडत नाही. 1,000 कमी करा. नो, फिक्स रेट. राहायचं असेल तर राहा, नाहीतर चालू लागा. मला असते पैशांची मुळीच गरज नाहीये. धूप जाते मी असते पैशांची. इतक्या पैशांचा? अरे हो रे, आमच्यात जाळतात. आणि वर बाकी निदान उरलेले पैसे. उरलेल्या पैशात मी मिनेला दंड केलाय. दंड कशासाठी? दिनू, तू अगदी निष्ठुर, निर्दय, पाषाण हृदयेस. नाही मिने, उलट मी मानवतेची सेवा करतोय. जर माझी ही योजना लोकप्रिय झाली तर सर्व बायका आपल्या नवऱ्याशी नीटपणे वागू लागतील. ऐकू आलं का? ओ, तुम्हालाही उपयोगी होईल. आता तुझ्या नावे असलेली मी फायनल बॅलन्स सांगतो. हा, नीट आहे. फायनल सांगतोय तो. एकंदरीत सर्व लॉजिंग, बोर्डिंग चार्ज आणि सटर दंड लक्षात घेता मिने तुझ्या नावे 125 रुपये उरले. काय? मिनुडे, मी आले. अय्या, पिंकी आली वाटतं. आता आणखी ही पिंकी कोण? माझी मैत्रीण. हाय मिनी. हाय पिंकी. न सांगताच आलीस? अगं मिने, किती दिवसात तू भेटली नाहीस ग. माझा जीवनात तापला होता डांबरी रस्त्यासारखा. मिनी डार्लिंग, झालीनं पाणी मार्ग म्हणजे काय वाटेल. विनू, घरी आलेल्या पाहुण्यांची थट्टा करू नये. इतका साधा शिष्टाचार ठाऊक नाही तुम्हाला. अरे बघ कोण बोलते. अगं मिने, तुझा तो गद्दा नवरा घरी यायच्यात आपण सटकूया का ग बाहेर? सॉलिड पिक्चर आलाय. डिवोर्स, इटालियन स्टाईल. मागे बघितलेला पिक्चर पेक्षा टॉप. अगं मिने, कुठले पिक्चर पाहिलंस ग तू? कुंकवाचा धनी. अगं त्यातली लव्ह सिच्युएशन ना काय भारी होती ग. हिरो हिरोईनच्या जवळ येतो आणि म्हणतो, हे प्रिये, मला असं वाटतंय या क्षणी आपण आकाशातल्या वाळूवरच्या रेस्टॉरंटमध्ये मंद मादक प्रकाशात बसलोय. करडे, पांढरे, काळसर आणि इतर रंगांचे ढग चांदोबाच्या सन्मायकावर फडक मारतायत आणि शुक्रगुरूचे वेटर आतविने उभे आहेत. आणि सूर्य गल्ल्यावर बसून दातात ताड्या घालतोय. तू आणि तुझी ही डार्लिंग चांदण्यांची उसळपाव खाताय. अरे मिन्या, हे प्रकार पाहण्यापेक्षा मला मरण का येत नाही रे. ये सावकाश, घाबरू नकोस. मिने, हे कुठलं ग शिमग्याचं सोंग? अगं ती सोंग नाही ग पिंकी, तो तर चक्क दिनू आहे. काय दिनू? मला वाटलं तुझा तो म्हातारा बाप की काय. पण बाकी वर्णन केल्याप्रमाणेच दिसतोय हा. कसं तू या बावळ्याटाशी संसार केला कुणास ठाऊक. पिंकी,
इथे ये ना. बापरे काय केलं? बरं केलं. माझं या जगातलं फार मोठं काम झालं. जातो मी. गुड बाय. थांब, जाण्यापूर्वी ऐक. तू एक अक्कल शून्य, मूर्ख, बेशरम मनुष्य आहे. आई आई नको ग असं बोलूस. त्याची लायकी काय आहे हे त्याला स्वतःला जाण्यापूर्वी कळू दे. तुला उलटा टांगून मिरचीची धुरी द्यायला पाहिजे. खलबत्त्यात घालून कूट कूट कुटायला पाहिजे. अरे विन्या, तिला सांग रे मारुती स्तोत्र थांबवायला. ए मारुती, कॉप्रा. ग तो पाय. हे अम्मा, मला घेऊन जा. विन्या, पुढच्या तयारीला लाग. हा लागतो दिनू. तुला आश्वासन देतो की मी तुला तिरडीला करकचून बांधणार नाही, कारण जिवंतपणी तुझ्या देहाचे लोकांनी हाल केले तेवढे पुरे आहेत. हा दिनू, मेल्यावर तुझ्या तोंडात बटाटे पोहे घालू का? तुझ्या आवडत्या हॉटेलातले पैसे देऊन ठेवतात. अरे बिल तू देणार नसशील तर काही घाल. मैंने जाता हूं मैं. बापरे दिनू, काय झालं माझ्या सासवंतीच्या फुला? आई आई मी डॉक्टरला आणते. विने दिनू, हा दिनू मेला. बहुतेक मेला असावा. माझा मित्र मला सोडून गेला. आता मला वेळोवेळी पैसे उसने कोण देणार? अरे मेला, मृत्यूपत्र करायच्या आधीच मेला. बेशरम कुठचा? एक उपाय आहे. काय? आता वकील येईल हा. तेव्हा तू दिनू व्हायचंस आणि मृत्यूपत्र करून द्यायचंस. नाही नाही नाही, मला जमणार नाही. वकिलांनी मला ओळखलं तर? कसा ओळखील? तू दिनू सारखं बँडेज बांध आणि या पांघरुणात चेहरा लपव. पण हा तर फ्रॉड होईल. बघ, तुला ना 50% शेअर मिळेल. आणि पकडलं गेलो तर? कसं पकडला जाशील? हा दिनू मरताना कोणीही पाहिलेलं नाहीये. ही पिंकी तर दिनू मरायच्या आधीच बेशुद्ध पडली होती. पण ही बेशुद्ध पडायची सोंग तर करत नाहीये ना? थांब, आयडिया. मिने, पिंकी, डिअर पिंकी. काय झालं? मिने कुठे असते? हिला ना सतत बेशुद्धच ठेवलं पाहिजे. चल विनू, विचार कर. हा, पण मृत्यूपत्रावर माझं अक्षर ओळखलं तर? कोण ओळखील? तू त्या वकिलाला सांग की तुझ्या हातात लिहायची ताकद नाहीये म्हणून. मग तो लिहील आणि तू फक्त थरथरत्या हातानं कशी बशी सही कर. हा. चल हरी अप. त्या दिनूसारखे बँडेज बांध आणि मृत्यूपत्रात सर्व्हिस डेट मिनीच्या नावावर करायची. मग 50% तुझे. आणि ह्या मेलेल्या दिनूचं काय करायचं? त्याला पाठ मागे कोंबायचं. चल मला मदत कर. बँडेज बांध. हा, बांधतो. बांधून झाल्यावर तुम्ही दरवाजावर जाऊन पारा ठेवा. कोणी तिरहित माणूस आला, तुम्हाला बघून कोणी येणार नाहीच म्हणा. पण समजा आलाच तर मला सावध करा. तोपर्यंत मी ह्या पिंकीला बेशुद्ध ठेवतो. मी कशी सावध करू? गाणं म्हणा. ओ कौन है, ओ कौन है, हे गाणं म्हणा बघू. ओ कौन है, ओ कौन है? मैं पिंकी हूँ, मैं पिंकी हूँ. ठीक आहे, यापेक्षा जास्त सरळ व्हायचं नाही आवाज. ओ कौन है, ओ कौन है? उसको अंदर भेज दो.
अहो पेशंट कुठे आहे? काय झालंय? जीव चाललाय हो डॉक्टर माझा. शेपटी हलवताना त्रास होतो? शेपटी? मला कधी फुटली शेपटी? नाही नाही नाही, शेपटी हलवताना त्रास होत नाही. अधून मधून लाथा मारायच्या वाटतात? लाथा? खाल्लेलं गवत पचतं का? गवत? अहो डॉक्टर, तुम्हाला काय वेळ लागले की काय? अरे ती तर आमची ट्रीटमेंट आहे. मी गुरांची डॉक्टर आहे, डॉक्टर गायधनी. हल्ली ना आम्ही गुरांची सायकोलॉजी पाहायला लागलोय. विशिष्ट स्थितीत गुरं विशिष्ट पद्धतीने वागतात. त्यांचं मन ना हे आपल्या सारखंच नाजूक असतं. गुरांचं मन नाजूक असतं? होय हो सासूबाई. आता समजा सकाळ संध्याकाळ मबाळ लागणारी म्हैस अचानक लाथाळू लागली, तर त्याचं कारण हेच की रेडे जास्त दुधाळ झालेले असतात. अगदी बरोबर. तुम्ही कसं ओळखलं? असं मला एका बैलाने सांगितलं होतं. आणि समजा एखादं बोकड म्हशीला ढुशी मारू लागलं, तसंच समजा चारा खाणारा बैल गवत खाई नसं झाला, तर ना तो प्रेमात पडलेला असतो. मला एक सांगा, जनावर कुठे? जनावर? डॉक्टर गायधनी, ही बाती आजारी म्हैस मगापासून बेशुद्ध पडलीये. तिच्यावर इलाज करा. अहो थांबा हो, आम्ही गुरांच्या डॉक्टरला बोलवलंच नव्हतं. नाही कसं, तुमचा नोकर होता माझ्याकडे दवाखान्यात. 12 बकरे, 14 कुत्री, 3 मांजरे, 5 रेडे होते. त्या सगळ्यांना ना म्हणजे उडवलं आणि इकडे आले. पण मला एक सांगा, ही म्हैस माणसासारखी का दिसतीये? अहो तुम्ही गाढवासारखे का दिसताय? असं होतं कधी कधी. हिचे वडील मनुष्य होते, ही मिक्स्ड ब्रीड आहे. अगदी हायब्रिड म्हणा ना. व्हेरी रेअर केस. काय करते? खूर बघू. पायला ना नाल मारावे लागतील. मारा. मारू? हो, हो. 100%? हो. मी म्हैसे मग घरात पेशंट कुठे तुझा? म्हशीची अवस्था बिकट आहे. मिस म्हैस, तुमचं लग्न झालंय? नाही. तरी तुम्हाला हिरवा चांगला खावासा वाटतो का सुकलेला? दोन्ही. पथ्य सांगते, नीट ऐक. रात्री गोठ्यात झोपायला जाण्यापूर्वी 10 वेळा कान हलवायचे. शिफ्टी ना 4-5 वेळा वर खाली करायची. असं आठवडाभर झाल्यानंतर साजूक तुपात तळलेली वैरण खायची. अय्या, खरंच? तुम्ही नाही, हिनं. विचारलेली दिसतीये. बाई, तुम्ही इथे उभं राहू नका. ह्या मानसिक स्थितीवर रूपात म्हणजे नाल बनावे लागतील. हत्तीला जसं अंकुश तसे हिला नाल. डॉक्टर गायधनी, काय वाटेल ते करा, पण हिला बरा करा हो. नाल मारून जर गुणाला नाही तर चक्क बेसन घाला. ठीक आहे, पण या म्हशीला पकडायला तर मदत करा. सासूबाई मदत करा. ओ बँडेज झाले, हिला कुठे घेऊन बांधू? जा त्या बोली. उसको अंदर भेज दो. तुम्ही कोण? बापट? नाही. कामत? नाही. म्हात्रे? हो, म्हात्रे नाही, धोत्रे. मी वकील आहे. हो, या इथं बसा. या. बसा. असं
मला वाटलं कोळसेवाला. माफ करा हा, मला थोडा उशीर झाला. मला वाटलं एव्हाना तुम्ही गचकलं देखील असं. दिनूराव, तुम्हाला अपघात झाल्याचं ऐकून फारच वाईट वाटलं. कधी झाला हा अपघात? मला अपघात ना? काय हो सासूबाई, कधी झाला मला अपघात? आज सकाळीच नाही का झाला दिनूबाळ? आज सकाळीच नाही का झाला आपलं वकील साहेब. सासूबाई, तुम्ही कशाला रडताय? मरणार मी आहे. कसं झालं अपघात? नेहमी सारखं. खरं सांगायचं म्हणजे मी सकाळी रोलर घेऊन कामाला सुरुवात मुलं घेऊन का ना? नाही, चुकलो. सायकल घेऊन गावी निघालो होतो. इतक्यात समोरून एक ट्रक आला, तो सुद्धा एल सर्टिफिकेट वाला. मी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केलं. समोरून ट्रॅफिक पोलीस बोंबलू लागला. काय सासूबाई, इथपर्यंत बरोबर जमलंय ना? हा. तर मग मी डाव्या बाजूला वळलो तर तिथे तो, उजव्या बाजूला वळलो तर तिथे ट्रक. मग मी वर गेलो, तिथे मात्र ट्रक नव्हता. अरे रे, त्या ट्रक खाली सापडलं तर तुम्ही? नाही, बस खाली. आई, तुम्ही नाही. सौजन्य सप्ताहात चालू आहे ना, बसेस सरळ अंगावर घालतात. अच्छा, म्हणजे बसचे चाक तुमच्या डोक्यावरून गेलं तर? हो, पण खरं सांगायचं म्हणजे माझ्या पायावरून जाणार होतं बसचं चाक. पण पाय जातो असं मी पाहिलं आणि त्यावेळी डोकं घालता चाकाखाली. ह्याला म्हणतात प्रसंगावधान. दिनूराव, त्या तुमच्या अखेरच्या क्षणी आपली मैत्री आणि मिळणारी फील लक्षात घेता मला किती वाईट वाटत असेल याची कल्पना करा. या वेळेला मला आपलं कॉलेजमध्ये लाईफ आठवतंय. मला पण आठवत आहे. आपण कुठल्या कॉलेजात होतो? झारापकर कॉलेजमध्ये. तिथे आपण ट्युटोरियलचा दांडा मारायचो आणि हॉटेलात जाऊन भजी खात बसायचो. माझ्या पैशाने. एकदा कॉलेजच्या पिकनिक मध्ये आपण दोघांनी महाराष्ट्र गीत म्हटलं होतं. मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र. सी मिसेस लॉयर, नाव यू मस्ट कामाला लागायला हवं. या ठिकाणी भावनांपेक्षा काम महत्वाचं. वर्क इज मोर इम्पॉर्टंट दॅन आपल्या भावना. ठीक आहे, काळजावर धोंडा ठेवून मी आता कामाला सुरुवात करते. ऐक, मेले. वाचवा, मेले. कोण ओरडलं? तिथे पण कामाला सुरुवात झाली आहे. तुम्हीही सुरुवात करावी हे बरं. कागद साहेब, आज वेळ आणली. मूर्ख आहे. उद्या लक्ष देऊ नका. अरे गिनूबाळ, तुला लिहायची तरी ताकद आहे का? त्यापेक्षा तू असं कर, त्यांनाच लिहू दे. तू फक्त थरथरत्या हातानं कशी बशी सही कर. येस, माझ्या हातात ताकद नाही, तो थरथरतोय. तुम्हीच द्या वकील साहेब, पण एक अट आहे. मी सांगेन तसं लिहायचं. तुमची ती कायदे अशी भाषा नको. ज्या पक्षी त्या पक्षी असलं नको. हरकत नाही. ढुशी मारते मला. आई गं, ढुशी मारते मला. तिला धावत गाला म्हणजे ओरडायची नाही. हा, लिहा तर मग. मी दिनकर नाटकर्ती, मयत, वय वर्ष 30, असे जाहीर करतो की माझी सासू मेल्यावर मी मेल्यावर माझी सगळी संपत्ती. वैयक्तिक मिळकत हा शब्द वापरला तर चालेल? चालेल. जरा आतापर्यंत काय लिहिले ते वाचता का? माझी लिंक तुटली. मी दिनकर नाटकर्णी, मयत, वय वर्ष 30, असे जाहीर करतो की माझी सासू मेल्यावर मी मेल्यावर माझी सर्व वैयक्तिक मिळकत. व्हॉट? मिसेस लॉयर, व्हॉट यू रोट? आशानं डेड लेटर बिकम्स अनयोग्य नाही का? दिनूराव, ती बाई कुठली भाषा बोलती हो? स्पेशल इंग्लिश आहे ते. सासूबाई, हे तुमचं इंग्लिश ऐकून जर का ह्यांचं बरं वाईट झालं तर मृत्यूपत्र कोण लिहिणार? वकील साहेब, पुन्हा नवीन लिहा.
मी दिनकर नाडकर्णी मयत वय वर्ष 30 असे जाहीर करतो की मी मेल्यावर दिनू अरे इतक्या नकोस रे जाऊ माझ्या जीवाच्या कबुतरा. तू गेलास तर माझं काय होईल रे. तुझी आई आहे ना तुझी काळजी घ्यायला. दिनू मी तुला एकट्याला पडू देणार नाही. आपण दोघे हातात हात घालून जोडीने मरू. ये प्रिय ये आहा तू भाग्यवान होता आय मीन आहे. पण मीने इतक्या लवकर तुझ्या हातात हत्तीरोग कसा झाला. दिनू काय रे तुझा आवाज कसा बदलला असा. मी मरतोय ना ही बसलेली वाचा आहे म्हणून आवाज बदलत आहे. अगं आवाजच काय जर का हे बँडेज काढलं तर चेहरा सुद्धा बदलल्यासारखा दिसेल. काय विनू काय हे दिनकरराव नाडकर्णी नाही. विनू नाही तो दिनूच आहे. तिची टंग ऑफ स्लिप झाली बघितलं. अरे दिनू कुठं. हा काय मी इथेच आहे माझ्या प्रेमाच्या काकाकुया. हा मरणार या कल्पनेनं तिचा मेंदू ना काम करेनासा झालाय. यू नो हर ब्रेन. समजलं नॉट वर्किंग प्रॉपर. आई अगं विनय साहेबावर बेशुद्ध पडली. वकील साहेब पुढे सुरू करा. मी मेल्यावर माझी सगळी वैयक्तिक मिळकत बघू काय लिहिलंस. बघू बघू काय हो बातम्या डोक्यात. हे होय हा मानाचा तुरा. तुम्हाला कधी मिळालं. अशी कशात बायकोनी तापट सासू ह्यांच्या बरोबर इतके दिवस काढल्याबद्दल माझा म्युन्सिपाल्टीत सत्कार झाला होता. कॉंग्रॅट्स. राहू दे कधीतरी नंतर करणे अभिनंदन. करवत आहे नाही. अहो ही कोण आहे. परत आली. हरकत नाही पकड वापरी. या तर मग मी मेल्यावर माझी सगळी वैयक्तिक मिळकत राहते घर बाथरूम सकट सर्व काही माझा मित्र विनू कुलकर्णी ह्यांच्या नावे करीत आहे. सासूबाई उठणच म्हणून सही करा दुःखी होऊ नका. लांडगा कोल्हा टुक्कर म्हणणारा माणसाला असं बोलतात का कधी. असं बोलतात का कधी. काय वाटत असेल म्हणणारा. म्हणजे मला कीप युअर माउथ शट. पाहिलात ईडी लावून भूतकाळ केला. मग काय वाटतं मी तुला अशीच सोडीन. ये 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 सीज फायर झाली. ओ, आता साइन हिअर. सही करा सही करा. हो माझं आयुष्यातलं फार मोठं काम झालं. आता मी सुखानं मरतो. सासूबाई टाटा. दिनूराव इतक्या लोक तुम्ही खरोखरच आम्हाला सोडून चालला. होय ग मला जायची घाई आहे. आपण दोघी मित्र. तुम्ही शिकला नाही म्हणून वकील झाला नाही. जर शिकला असता तर दोघांनी वकिली नसती का केली. नसती केली त्यापेक्षा म्युन्सिपाल्टीचा रोड रोलर चालवला असता. हाय रे काळ अनुभवयातच तू घाला घालावस. बापरे हे काय आहे. प्रेत. कोणाचं. दिनूचं. काय दिनू. हाय 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 माझ्या राजा माझ्या सरजा तुरा. हाय हाय हाय. मिलोड मला ह्या मृत्यूपत्राचा संशय येतोय. तुम्ही दिनू नाही. नाही 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 मीच दिनू. ही माझी बायको ही माझी सासू. नाही नाही मी दिनूची बायको आहे ह्याची नाही. आई दिनू कुठं आहे. तो बघ तिथं मरून पडला रे. दिनू. मिलोड मैं अदालत से दरख्वास्त करूंगी कि दफा 300 दफा 300 99 का 99 दफा 399 से दोनों को फाशी देनाच बनता है. येस प्रोसीड. या दोघांना उलट टांगून खालून मेथीची धुळी द्या. खलबत्त्यात घालून कूट कूट कुटा. अरे पण दिनू. कीप युअर माउथ शट.
चिरंजीव आहे. खजाक बायको आणि खाष्ट सासू यांची सेवा करण्यासाठी देवानं मला जन्माला घातलाय. बसचं मागचं चाकच काय, पण विण्याचं रोल